नसरे, जे करे तेनेच दुसरे आहे म्हणून. भगवान सिद्धेश्वराच्या कृपेने श्री रुक्मिणी महानंदाच्या चरणाजवळ बसले. श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 374 आपण विचार करतो आहोत. विषय आहे ब्रह्मनाम. ते कर्म किर ब्रह्माकारी, झाले तेने न सरे, जे करी तेनेच दुसरे आहे म्हणून. त्यामुळे खरोखरच कर्म हे ब्रह्मरूप झालं. पण एवढ्याने जरी कर्म ब्रह्मरूप झालं तरी तेवढ्याने कर्मातलं जे सद्गुण्य आहे ते संपादन केलं जात नाही किंवा ते संपादन संपत नाही. का? तर कर्म करणारा जो आहे तो ब्रह्माहून भिन्न राहिला म्हणून. हा, त्याने ऐक्य जर मांडलं तर त्याचं कर्म सफल होईल. पण इतका त्याला महत्त्व लक्षात ठेवा, भेद मांडला तर ते सगळं सफल होते. ब्रह्म वेगळा आणि मी वेगळा आहे असं जर मांडलं तर त्याला सफलता नाही. ब्रह्म आणि मी एकच आहे असं जर मांडलं तरच त्या कर्माला सफलता आहे, नाही तर ते व्यर्थ आहे. म्हणून अद्वैत तत्वाचा विचार या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगतात. भेदाला महत्त्व नाही. वारकरी संप्रदायामध्ये हा अभेद संप्रदाय आहे किंवा अद्वैत संप्रदाय आहे. भेद मांडलं तर फलप्राप्ती होत नाही. नामस्मरण करताना तो परमात्मा आणि मी एकच आहे या तत्वाने भगवंताचं नामस्मरण जर केलं तर ते फलद्रूप होते, तर त्याला फलप्राप्ती होते. मीठ अंगे जळी विरे, परीक्षारता वेगळी उरे, तैसे कर्म ब्रह्माकारी, गमे ते द्वैत. मीठ हे स्वरूपाने आकाराने पाण्यामध्ये विरघळल्या जाते, पण त्याचा जो खारटपणा आहे तो वेगळा शिल्लक राहतोच. त्याप्रमाणे कर्म हे स्वरूपतः ब्रह्मरूप झालं. ठीक आहे, काही चांगली गोष्ट आहे. पण कर्त्याच्या रूपाने जर भेदाला प्राप्त झालं, कर्त्याच्या रूपाने जर द्वैतत्व राहिलं तर मात्र ते कर्म प्रतीतीला येत नाही किंवा त्या कर्माचं जे फल आहे ते फल प्राप्त होते. अद्वैत तत्व अभेद मांडला तरच फल प्राप्त होते. भेद मांडला तर होत नाही. भेद मांडला तर प्रपंच सुद्धा होत नाही. पती पत्नीत अभेद मांडला तरच प्रपंच सुखी होतो. आणि जर पती पत्नीमध्ये कल्पित विषय राहतात मग याच्यात जर भेद मांडला तर त्यांचा प्रपंच कधीही सुखरूप होत नाही. तसा परमार्थ तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठत्व आहे. परमात्म्यात आणि आपल्यामध्ये अभेद आहे असं जर मानलं, परमात्मा माझ्याहून वेगळा नाही आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली केरधार झाला सफल संसार. तो माझ्या हृदयस्थ आहे
या अभेद तत्वाने जर केलं तरच त्याला फलप्राप्ती होते, नाही तर ते व्यर्थ जाते. कारण परमात्मा आपल्या जवळ आहे नाही, आपल्या जवळ नाही, आपणच परमात्मा. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही देवच आहात झाले. पण ती प्रतीती फार महत्वाची आहे. प्रतीती नसेल तर त्याला महत्व नाही. आणि तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडी. हे देऊ आपुलेणी तोंडे बोलते वेदे. आणि तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडी. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी भेद आहे तोपर्यंत जन्म मरण संपणारच नाही. भेद संपला की जन्म मरण संपला, भेद संपला की दुःख संपला. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. मग जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसार भय म्हणजे जन्म मृत्यू संपणार नाही. अर्थात तो देव आपुर्णी तोंडी बोलती वेदे. द्वैत ज्ञानामुळे दोष नष्ट होत नाही. द्वैत ज्ञानामुळे रागद्वेष निर्माण होतात. रागद्वेषामुळे धर्माधर्माकडे प्रवृत्ती होते. धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य, त्याच्याकडे प्रवृत्ती होते. आणि त्यामुळे जन्म मरण रूपी संसार हा प्राप्त होतो, तो चुकत नाही. ही गोष्ट भगवान सगुण स्वरूपाने वेदाचं प्रमाण देत आहे. कारण स्वतः आपल्या तोंडाने अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमणी. यत्र हि द्वैतम मिव भवति अथ तस्य भयं भवति. द्वैतात भयं भवति सरळ साधा. जोपर्यंत द्वैत आहे, भेद आहे, द्वैत म्हणजे तोपर्यंत जन्म मरण दुःख संपणार नाही. म्हणून नेहमी अभेद तत्वाने चालणं महत्वाचं आहे. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियसे पर्यवसे सत्शब्द या ऋणोद्देशे ठेविला देवी. म्हणून परत्वे ब्रह्म असे. परत्वे परमात्मा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. सर्व मुसळ केरळ. परत्वे परमात्मा वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. पुष्कळ लोक संप्रदायात ही पद्धत आहे. ते कृपाळू महाराज वारले ते फार त्यांचं प्रस्थ आहे. किंवा आपली तर ते आपल्याकडे आहेत ते संप्रदाय चालू आहेत. हरे राम हरे कृष्ण हे भेदच मानतात. लक्षात भेद. हो, बाळासाहेब असताना आमचं 2-3 तास भांडण चाललं. म्हणजे विवाद चालला होता परमार्थाचा. त्यांनी नाहीच मांडलं. मी म्हणलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. तुमचे जे गुरु आहेत ते बाबा ते विटेर उभे आहेत. म्हणत आम्ही असं मानतच नाही. आम्ही मानतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. ते मानतच नाही. ते भेद मानतात. असे पुष्कळ संप्रदाय आहेत की जे भेदाने भक्ती करतात. आणि इथं तर स्पष्ट सांगितलंय भगवंतांनी की भेद भक्ती ही सक्सेस होत नाही. भेद भक्तीने जन्म मरणाचं दुःख संपत नाही. अभेद भक्तीनेच संपत.
आणि म्हणून आपला जो संप्रदाय आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लागले सहज स्थिती, भगवान शंकरापासून चालत आलेला हा संप्रदाय, हा काही लोंग्या सोंग्याने कुठेतरी म्हातारा एक उभा राहिला आणि त्याने निर्माण केलं आणि त्याच्या मागे आम्ही ही चुकीची गोष्ट आहे. हा भगवान शंकरापासून चालत आलेला संप्रदाय आहे. हा कोणीतरी निर्माण केला आहे अशातला प्रकार नाही आहे लक्षात. म्हणून आपल्या नगरमध्ये पुष्कळ लोक आहेत, असे बरेच लोक आहेत की ते पांडुरंगाला मानतच नाही, पंढरपूरला कधी जातच नाही. एकादशीला शिरा करून खाणारी लोक आहेत इथं नगरला, मी दाखवून देईल तुम्हाला. तेव्हा आणि ते इथून वृंदावनला जातात. गुरुपौर्णिमेला काही कार्यक्रम असला की इथून जातात वृंदावनला. पंढरपूरचं नाव नाही, एकादशी करत नाहीत काय. म्हणजे असा एक भेद आहे लक्षात. फार मोठा अवघड विषय आहे. म्हणून परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ हा सामान्याचा नाही आहे लक्षात. उगी खूपच बुद्धिमान आहे, खूप अभ्यास आहे म्हणजे त्याला परमार्थ कळला, ही चुकीची कल्पना आहे लक्षात. म्हणून आद्यगुरु शंकराचार्य भगवान शंकरापासून चालत आलेला हा अद्वैत संप्रदाय आहे. भगवान शंकराचं कोणी खंडन करू शकत नाही. आणि अशा प्रकारे तरी पण लोक मानतच नाहीत, आपलाच टेंबा मिरवतात. दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याला काय मग भेदाने परोक्षत्वाने ब्रह्म आहे. परमात्मा वेगळा आहे, मी वेगळा आहे, हे जे आत्मत्वाने जीवस्वरूपपूर्वक नाही जाणलं जात. मीच परमात्मा आहे असं निश्चयपूर्वक जाणं. मीच परमात्मा. आणि कर्म ब्रह्म आहे झालेलं आहे. कर्म हे ब्रह्मरूप आहे आणि परमात्मा मीच आहे. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. पण भ्रांताशी काम सर्वाघटी राम. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व ठिकाणी परमात्म्याची व्याप्ती आहे. आपल्या ठिकाणी परमात्मा आहे. आपण आणि परमात्मा दोन नाही आहे, भेद नाही आहे. असा आहे आपला संप्रदाय. आणि जर तो भेद मांडला तर माऊली म्हणतात आणि भगवान अर्जुनाला सांगतात की तो परमार्थ सक्सेस होत असं म्हणतात. पण मुमुक्षुने अशा प्रकारे याचा विचार करणं फार गरजेचं आहे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा जो आहे त्याने मात्र हे जाणून घेणं, कळून घेणं आणि निश्चय करणं हे फार महत्त्वाचं आहे. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जी ब्रह्म शरीरी. जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणिले. ते पांढरे कपडे घालणारे बायाच्या सुद्धा असंच म्हणतात. ते पांडुरंगाला मानत नाही, एकादशी मानत नाही, करत नाही ते लोक. आपल्या इथं पुष्कळ नगरला ते पांढरे कपडे घालतात. पण त्या संप्रदायाचा उदय किती आपला मूर्खपणा आहे लक्षात ठेव. एवढा मोठा श्रेष्ठ संप्रदाय, एवढं मोठं तत्व, प्रत्यक्ष परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, एवढं असून सुद्धा ही मेंढरं कुणाच्याही मागं पळतात आणि आपल्या आयुष्याची बरबादी करून घेतात. काय दुर्दैवाची गोष्ट आहे. हो, दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्ञानोबायासारखे, तुकोबायासारखे, नामदेवरायासारखे, नाथासारखे मोठमोठे संत होऊन गेले, पण आम्ही त्यांना मानतच नाही. आम्ही कुणाच्याही मागं पळत राहतो. किती मूर्खपणा आहे हा लक्षात. आपल्या आयुष्याची बरबादी करणं आहे ना. त्या संप्रदायाला की नवऱ्याला नवरा म्हणायचंच नाही,
नवरा बायकोचं नातं संपलं, कोणालाही म्हणायचं, पण त्याला नाही म्हणायचं. हा बावळटपणा आहे की शहाणपणा आहे? तरी ओंकार तत्कारी. कारण मी टीका करत नाही, एक अद्वैत तत्व सांगतो तुम्हाला. तरी ओंकार तत्कारी, कर्म केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणले. म्हणून हे ख्रिश्चन लोक, मुसलमान लोक जे हिंदूला नावं ठेवतात, त्याचं कारण हे आहे की हिंदू समाज हा एक नाहीच. एका देवाला मानायचं नाही, एका संताला मानायचं नाही, काय एक तत्व त्यांचं नाही, कुणीकडेही बोंबलत फिरतात झालं. आणि म्हणून आपल्याला हे लोक नाव ठेवतात. मुसलमान झालं, ख्रिश्चन झालं, हे नाव ठेवतात. तेव्हा अशा प्रकारे आमचं जे तत्व आहे, आमचे जे समाज आहे, हा समाज मूर्ख समाज आहे. कुणीकडे बोंबलत फिरते झालं आणि कुणाच्याही मागे चालत राहत. एवढा मोठा असा श्रेष्ठ संप्रदाय आहे भगवान शंकरापासून चालत आलेला, आणि ते आम्ही सोडतो आणि कुणाच्याही मागे पडत राहत. दुर्दैवाची गोष्ट आहे. तरी ओंकारी तत्कारी, कर्मे केले जे ब्रह्मशरीरी, जे प्रशस्तादी बोलवरी वाखाणले. जे कर्म ओंकाराच्या विनियोगाने केल्या जातात. ओंकाराच्या विनियोगाने, ओंकाराचा आरंभ करून ज्या कर्माचा आरंभ केला जातो, तत्शब्दाचा विनियोग परमात्म्याच्या ठिकाणी. तत् म्हणजे तू परमात्मा, ब्रह्मशरीर म्हणजे ब्रह्मस्वरूप केले जातात तत् शब्दाने. आणि जे कर्म प्रशस्त, सत, साधू या शब्दाने वाखणल्या जातात. प्रशस्त कर्मी तिये सत शब्दा विनियोग आहे, तोच ऐका होय तैसा सांगू. प्रशस्ती कर्मी तिये सत्शब्दा विनियोग आहे, तोची ऐका होय तैसा सांग. या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग आहे. सत म्हणजे परमात्मा, तत् म्हणजे परमात्मा, सत म्हणजे त्रिकालाबाधित. तेव्हा त्या प्रशस्त अशा कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा विनियोग आहे. सत म्हणजे त्याचा कधीही बाद होत, तत् म्हणजे परमात्मा. आणि तो विनियोग जसा आहे तसा सांगता आहेत भगवान अर्जुनाला. सद्भावे साधुभावे च सदित्ते तत्प्रयोज्यते, प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. 17व्या अध्यायात 26वा श्लोक. सद्भावे साधुभावे च, सदित्ते तत्प्रयोज्यते, प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. अविद्यमान असलेल्या फलाला सद्भाव म्हणजे विद्यमानता. अविद्यमान असणारं फल, ते फल सद्भाव म्हणजे विद्यमानता. अविद्या आणि सद्विद्या किंवा विद्यमानता
अविद्या म्हणजे अज्ञान आहे आणि विद्यमानता म्हणजे ज्ञान आहे. ब्रह्म न झालेले जे कर्म करते आहे, ब्रह्म न झाल्याचा अर्थ ते ब्रह्म नाही तशातला अर्थ नाही, पण ते मानायला तयार नाहीत आम्ही ब्रह्म आहोत म्हणून ज्याला ब्रह्म न झालेले असं म्हटले त्या शब्द वापरतो. खरं तर आपण ब्रह्मच आहोत, पण आपण ब्रह्म आहोत हे मानतच नाहीत ना. देव वेगळा मानतात, आपण वेगळं मानतात. म्हणून कर्म करता जो आहे त्याला शब्द वापरलेला आहे की ते ब्रह्म न झालेले म्हणजे त्यांना परमात्म्याचं यथार्थ अपरोक्ष ज्ञान न झालेले. सद्भाव म्हणजे ब्रह्मभाव आणि असाधू निरंग कर्माला सद्भाव म्हणजे साधुभाव न सांगता जे काही प्राप्त होण्याकरता सत नामाचा प्रयोग केला जातो, जे प्राप्त होण्याकरता सत नामाचा प्रयोग केला जातो. अर्जुना ते एक लक्षात ठेव. प्रशस्त, उत्तम आणि मांगलिक कर्माच्या ठिकाणी सत शब्दाचा प्रयोग केला जातो. मंगल स्वरूप ते उत्तम शुभ कर्म आहे, त्याच्या ठिकाणी सत्कर्माचा विनियोग केला जातो. आणि सत्कर्माला फार महत्व आहे. लक्षात असत आणि सत याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तरी शब्द सत्शब्दे येणे आटोणी असंताचे नाणे दाविजे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. पण या सत्शब्दाचा अर्थ असा आहे की या सत्शब्दाने असत विश्वाचं नाणं हे जे आटल्या जात म्हणजे सतच्या पुढे असत संपल्या जात. सतच्या पुढे असत राहत नाही. हो नाही. असतच्या पुढे सत नाही, सतच्या पुढे असत राहत आणि असताची सतच्या पुढे असताची व्यावृत्ती होते. असत हे संपल्या जात. सत जोपर्यंत नाही तोपर्यंत असताला महत्व आहे. जोपर्यंत खरं पुढं येत नाही तोपर्यंत खोट्याला किंमत आहे. एकदा खरं पुढं आलं की खोटं संपलं, खोट्याला महत्व राहत नाही. लक्षात. आणि म्हणून प्रमाण बाध्यत्वाचा दोष नसलेले जे ब्रह्मस्वरूप, कारण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रमाण बाध्यता नाहीच आहे. तिथे कुठलं प्रमाण द्यायचं काय ब्रह्माला? हो नाही आहे. लक्षात. ते प्रमाणातीत आहे. तिथं कुठल्याही कोण्याही प्रमाणाशी ओ देनामा त्याला कोणत्याही प्रमाणाची गरज हो नाही आहे. प्रमाणातीत आहे. आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी की प्रमाण तत्व जे आहे त्या प्रमाण तत्वाचा दोष नसलेलं असं ब्रह्मतत्व आहे. तिथं प्रमाणाची गरज नाही आहे. तुम्ही ब्रह्म ब्रह्म मध्ये प्रमाण काय समजावं हे संपलेले आहे. यांना काही महत्व राहिलेलं नाही. यांचं काही डोका ठिकाण्यावर ब्रह्म शब्दाला प्रमाणाची काय गरज आहे. हो काय. आणि म्हणून म्हटलं या ठिकाणी की सत स्वरूप दाखवणं. सत याचाच अर्थ आहे की ज्याचा तिन्ही कालीही बाध होत नाही. ओ नाही. ओम तत्सत. तत् म्हणजे तो परमात्मा. ओम तर त्याचं नाम आहे आणि सत म्हणजे त्रिकाला बाधित, तिन्ही काली ज्याचा बाध होत नाही. लक्षात ठेवा. किंवा सच्चिदानंद आपण जे म्हणतो. सत म्हणजे चित म्हणजे सत म्हणजे त्रिकाला बाधित, चित म्हणजे प्रकाशरूप म्हणा, ज्ञानस्वरूप म्हणा आणि आनंद. त्यातही सत शब्दाचा वापर केलेला आहे. सच्चिदानंद
म्हणजे सत म्हणजे तिन्ही काली ज्याचा बाध होत हो नाही आहे. जगत हे तिन्ही काली बाधित आहे. जगत हे बाधित म्हणण्यापेक्षा नाहीच आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव ना परा. अर्ध्या श्लोकात सिद्धांत सांगितलं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव ना परा. एक परमात्माच सत्य तो विठ्ठला. कागा दाविला जगदाकार सांभाळी आपुली हे माया. आमासिका भयाभित केले रूप नाही त्यासी ठेविले. नाम वावगाची भ्रम वाढविला. सत्य एक परमात्मा आहे. तो त्रिकालाबाजी सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदाकार. महाराज भगवंताला म्हणतायत हे कशाला दाखवलंस तू? जगत तर मिथ्या आहे ना. तू एक सत्य आहे. एक सत्य परमात्माच आहे. बाकी सर्व मिथ्या आहे, बाधित आहे. म्हणून महात्म्याला ज्ञानाला जगत दिसत नाही असं वाटतं. पण ते बाधितान वृत्तीने पाहतात. आणि आम्ही चालविती व्यवहार सत्य म्हणून आम्ही मात्र जगत सत्य म्हणून व्यवहार करतो. आणि महात्मे जे आहे ते बाधितान वृत्तीनं त्यांना जगत दिसतं का हो? जगदेव हरी हरिरेव जगत जगतो हरितो नाही भिन्न वपू. या दृष्टीने ती पाहत. जिकडे पाहे तिकडे बाई हरी वाचुनी दुजे नाही. त्यांना सगळीकडे परमात्मा दिसतो आणि आम्हाला जग दिसतं. हा फरक आहे महात्म्यामध्ये आणि आपल्यामध्ये. हा फरक आहे, लक्षात ठेवा. म्हणून ओम तत्सत या शब्दाचा आपण विचार करतो आहोत, त्याचा अर्थ पाहत आहोत. तरी सत्शब्दे येणे आटोनी असताचे नाणे. सत्शब्दाने असताला बाधित केलं. सतने काय केलं? असत जे असणार आहे हे सर्व दिसणारं विश्व याला काय केलं? बाधित केलं. दावी जे अव्यंगवाणे सत्तेचे रूप. आणि तात्पर्य काय आहे की या ठिकाणी सताने असताची व्यावृत्ती केली. सताने काय केलं? असताची व्यावृत्ती केली. कारण असत हे बाधित आहे आणि सत हे अबाधित आहे. सताचा कधी बाध होत नाही आणि असत कधी सत्य होत हो नाही. जे सतची काळे देशे होणी नेण्याची अनारिशे आपण असे अखंडित. जे सतची काळे देश. लक्षात ठेवा या सताचा देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. या सताचा देशाने बाध नाही, कालाने नाही, वस्तूने नाही. किंवा सताला देश मर्यादा नाही, काल मर्यादा नाही, वस्तू मर्यादा नाही. देशकाल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. म्हणून असतची काळे देशे होणे नेण्याची आणारी. सत जे आहे याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे. सत सर्व ठिकाणी व्यापक आहे. सत शिवाय दुसरं काही नाहीच. होणे नेण्याची अनारिशे. ते विकारी. सत कधी विकारी होतं का? देशाने विकारी होत नाही, कालाने विकारी होत नाही, वस्तूने विकारी होत नाही. सत हे निर्विकार आहे, निराकार आहे आणि व्यापक आहे. असा जो परमात्मा आहे. आपण असे अखंडित आणि एक सर्व ठिकाणी व्यापलेला एक आणि एक सर्वं खलविदं ब्रह्म नेह नानास्ति एकमेवाद्वितीयं ब्रह्म. सर्व ठिकाणी
फक्त एक आणि एक परमात्माच आहे, दुसरं काही नाही असं या सत्शब्दाच्या विनियोगात सांगता आहे. तेव्हा झाली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा करू. कुंडली वरदा